नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं पवार ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलंय. विहिपचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी TV9 मराठीला ही माहिती दिली आहे. अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव, केजरीवाल यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडनं. संदीप, काय महत्त्वाचे अपडेट कळतायत? महाराष्ट्रातनं कोणते महत्त्वाचे नेते हे अयोध्येतल्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असतील? प्रज्ञा, 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीरामांच्या मंदिराचं जे उद्घाटन होणार आहे त्या उद्घाटनाला दोन महत्त्वाच्या नावांना निमंत्रण नाही अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर आणि इतर राजकीय वर्तुळात देखील होती. ते म्हणजे एकतर उद्धव ठाकरे आणि दुसरे म्हणजे शरद पवार. मात्र विश्व हिंदू परिषदेकडूनच आणि श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट जो आहे यांच्या संयुक्त विद्यमानच खरं तर सगळ्यांना निमंत्रणं पाठवली जात आहेत. आणि आपल्याला विश्व हिंदू परिषदेकडून जी माहिती मिळते त्यानुसार शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे. ते अजून कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचलं नसेल अशी एक शक्यता वर्तवली जाते. कारण अजूनही आपल्याला माहिती आहे जवळपास 20 ते 22 दिवस अजून शिल्लक आहेत उद्घाटनासाठीचे. तरी व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी लोकांची आतापासून सोय केली जात असली तरी ही निमंत्रणं पाठवल्याचा दावा जो आहे तो विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात येतोय. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबरोबरच अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव, मुख्यमंत्री दिल्लीचे अरविंद केजरीवाल, कारण ही सगळी मंडळी जर पाहिलं तरी विरोधी पक्षातले भाजपच्या विरोधात बोट बांधत आहेत. त्यामुळे त्यांना निमंत्रण देणार की नाही अशी चर्चा होती. मात्र व्हीएचपी कडून जे सांगितलं जात आहे त्यानुसार त्या सगळ्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे. पुढच्या 8 दिवसामध्ये कदाचित त्यांना हे निमंत्रण पोहोचू शकतं. संदीप, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपचा हा पूर्ण काही स्वतःचा एककल्ली कार्यक्रम नाही हेही दाखवण्याचा हा प्रयत्न असू शकतो का, की या सगळ्यामध्ये म्हणजे प्रत्येकाला कामं वाटून दिलेली आहेत आणि त्याप्रमाणे ही कामं होणार आहेत, त्यामुळे भाजप येत्या काळात असं म्हणू शकेल की आम्हाला माहिती नव्हतं कोणाकोणाला निमंत्रण दिलंय? अगदी बरोबर आहे. खरं तर जरी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन सध्या जरी होणार असलं तरी पंतप्रधान म्हणून ते हे उद्घाटन करणार आहेत. पण जी जबाबदारी आहे मग ते प्रशासकीय काम असेल तिथलं किंवा इतर स्थानिक कामं असतील, मग निमंत्रण देण्यापासून सगळी ही कामं जर पाहिली तर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही पदाधिकारी असतील आणि त्याचबरोबर श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट असेल यांच्या वतीने केलं जाते. प्रामुख्यानं राजकीय पक्ष म्हणून भाजपकडून कुठलंही काम या ठिकाणी केलं जात नाही. त्यामुळे या सगळ्या ज्या कामांमधल्या ज्या संघटना आहेत त्यांच्याकडून खरं तर या जबाबदाऱ्या पार पाडल्या जात आहेत. त्यामुळे उद्या भाजप नक्कीच म्हणू शकतं. मात्र व्हीएचपी कडून दावा केला जातोय की निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे. नक्कीच, धन्यवाद पूर्ण या माहितीसाठी.